नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा 8 जून ते 14 जून. ज्योतिषशास्त्रानुसार विशेष ग्रहस्थितीचा प्रत्येक राशीवर होणारे परिणाम. काहींना प्रगतिकारक तर काहींना संयम, खर्चावर नियंत्रण व नियोजन आवश्यक आहे. मेष, वेगवान आठवडा. जबाबदाऱ्या वाढतील. नियोजनबद्ध कामाने यश निश्चित मिळेल. आर्थिक मोठे निर्णय घेण्याची घाई करू नका. मतभेद वाढण्याची शक्यता आहे. वृषभ, चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील. अडचणीवर मात कराल. येणी वसूल होतील. व्यवसायात प्रगती दिसेल. आरोग्यात सुधारणा होईल. मिथुन, संवाद कौशल्याचा चांगला उपयोग कराल. नवीन ओळखीचा फायदा होईल. काही बदल होतील. प्रवास लाभदायक ठरतील. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कर्क, अस्थिरता वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई नको. नोकरीत ताणतणाव वाढेल, पण परिस्थिती आटोक्यात राहील. वेळेवर विश्रांती घ्यावी. सिंह, नोकरी व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. त्याचबरोबर जबाबदाऱ्याही स्वीकाराव्या लागतील. नेतृत्व गुणाला वाव मिळेल. अहंकार टाळावा. प्रेमसंबंध सुधारतील. कन्या, पारिवारिक जबाबदाऱ्यात भर पडेल. विनाकारण वादविवाद वाढवून देऊ नका. शांतता राखण्याचा प्रयत्न करावा. संयम ठेवा. सुखी राहा. तूळ, चांगल्या संधी चालून येतील. भारावून जाऊ नका. नियोजनबद्ध काम करा. गैरसमज होईल असे बोलू नका. आर्थिक निर्णय घाईघाईत घेऊ नये. नुकसान होईल. वृश्चिक, कुठेही अचानक अडथळे निर्माण होतील. सबुरी ठेवा. अचानक चांगले बदल होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे. थोडासा नातेसंबंधात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. धनु, प्रवास करण्याची संधी लाभेल. आत्मविश्वासाने पुढे जा. प्रगतिकारक वेळ आहे. मित्रांची साथ मिळेल. खर्चही होईल. मकर, वरिष्ठांच्या कौतुकाने भारावून जाऊ नका. कामाचा ताण वाढवतील. जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. कुंभ, नोकरीत चांगल्या संधीचा लाभ घ्यावा, पण घाई नको. सहकारी साथ देतील. नवीन कल्पना वेग घेतील. मीन, कार्यक्षेत्रात विलंब होईल. संयम, शांतता राखा. सावधगिरीने पुढे जा. सातत्याने प्रयत्न करा. यश मिळेल. अध्यात्माने शांतता लाभेल. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.